नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। सर, कामातून वेळ भेटत नाही, थोडासा अभ्यासासाठी ट्रिक्स कसे वापरावे लागेल, येत्या काळामध्ये अभ्यास करून आम्हाला काही करून महा टीईटी पास करायचे, वेळ तर कमी आहे पण फास्ट मध्ये अभ्यास होईल का, याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन विचार असतात, तसं आपले आवडते ना आवडते विषय कॅच करायचे आपल्याला लक्षात घ्या। तर आपलं सकाळी लेक्चर झालेलं, ठीक आहे। चला मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना आपला क्रॅश कोर्स जॉईन करायचा आहे त्या विद्यार्थ्यांना माझा संपर्क क्रमांक देतो 9665484048। तर सर्वाधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आणि विद्यार्थी मित्रांनो 2021 पासून सातत्यपूर्ण महा टीईटी, टेट एक्झाम, सीटीटी एक्झाम व आताची टीईटी एक्झाम व पुढली सीटीटी एक्झाम या सर्व परीक्षेचे हंगामी नसून कंटिन्युअसली क्लासेस चालू आहेत। ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी मराठी इंग्लिश निवडले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खास ठरणार आहे। मराठी पहिली भाषा, इंग्रजी दुसरी भाषा, त्यानंतर आवडता आणि सर्वांसाठीच महत्त्वपूर्ण ठरलेला विषय म्हणजे बाल मानसशास्त्र, त्यानंतर अंकगणित आणि त्यानंतर परिसर, असे आपले 5 सब्जेक्ट आहेत मित्रांनो। परिसर अभ्यास, तर विद्यार्थी मित्रांनो यातले साधारण आपल्याला 2 विषय असे पकडायचे, जवळपास आउट ऑफ पर्यंत त्या 2 विषयामध्ये पोहोचायचे। लक्षात घ्या, जवळपास आउट ऑफ पर्यंत त्या 2 विषयामध्ये पोहोचायचं आहे। याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सामाजिक शास्त्र व सायन्स मॅथ पण सांगणार आहे। आता मराठी सगळ्यात सोपा विषय असणार आहे आपला मराठी। याच्यामध्ये जर 4-5 प्रश्न आपले सोडले तर सर्वच्या सर्व प्रश्न आले पाहिजे। आपण 5 पकडून चालू, 25 गुण काहीही करून आणायचे त्याच्यात। आणि इंग्रजी मधले शब्दसंग्रह जर सोडला, काय म्हणतोय, शब्दसंग्रह सोडला तर याच्यामध्ये 15 ते 18 गुण आलेच पाहिजे। या दृष्टीने तयारीत राहा। एवढे कमी का पकडतोय, इंग्रजी बऱ्याच लोकांचं कच्चं असतं। बाल मानसशास्त्र मध्ये मी सांगतो, तुम्ही डीएड बीएड ला जे शिकले मानसशास्त्र तेच वारंवार प्रश्न विचारले जातात। क्वेश्चन पेपरवर जरा थोडीशी जास्त भर द्या, मागचे क्वेश्चन पेपर या घटकासाठी। याला आपण प्रॉपर नोट्स सुद्धा देतोय क्लासच्या विद्यार्थ्यांना। क्लासचे विद्यार्थी बघत असतील तर नोट्स वाचन करायचे आपल्याला व्यवस्थितरित्या, ज्या की आपल्या ऍपवर आहेत। त्या नोट्स जरी वाचलात तर मी सांगतो ह्याच्यामध्ये सुद्धा 25 ते 27 गुण यायला कुठलीच हरकत नाही। आता हे 2 विषय मित्रांनो, या 2 विषयाचा जर विचार केला, या अंकगणितामध्ये आणि परिसर अभ्यासामध्ये हे आहे 60 गुणाला, तुम्हाला या 2 विषयामध्ये किमान 45 प्लस पोहोचायचं आहे। किती? 45 प्लस पोहोचायचा प्रयत्न करायचा आहे। मग तुम्ही अंकगणितात 20 गुण घ्या, इकडे 25 घ्या, किंवा इकडे 25 घ्या, इकडे 20 घ्या, किंवा मधले कुठले तरी मार्क घ्या। किमान 45 नाही झाले तरी 40 पर्यंत तरी पोहोचा, कारण परिसर अभ्यासाचा आवाका खूप मोठा आहे। अंकगणिताला टार्गेट करा मित्रांनो, त्याचा फायदा तुम्हाला टेट एक्झामला पण होईल। अंकगणितामध्ये 25 मार्क कसे येतील याकडे लक्ष द्या। आता मित्रांनो टोटल करायचं ठरवलं, मराठीत मी 25 पकडले, याच्यामध्ये मी इंग्लिश मध्ये 15 पकडले, याच्यामध्ये काहीच अडचण नाही बरं का 25 यायला। आणि त्या 2 विषयामध्ये मी 35च पकडले, समजा 45 नाही 35च पडले। 5 1 5 5 10 5 3 15 पाऊन 24 ला 0, हा चले 2 4 5 6 7 7 आणि 3 10, तरी पण आपण 100 स्कोर गाठू शकता। पण आपल्याला घ्यायचे किती? 90 मार्क घ्यायचे। ही स्ट्रॅटेजी आखून येत्या आगामी काळामध्ये आपला पी पॉइंट म्हणजे पॉझिटिव्ह पॉइंट कोणते आहेत, किंवा पीएस पॉझिटिव्ह सब्जेक्ट कोणते आहेत, ज्या सब्जेक्ट मध्ये आपण चांगले गुण घेऊ इच्छितो तो सब्जेक्ट अजून परफेक्ट करायचा आहे, त्याला व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये साधारण 20-25 मार्क आले पाहिजे।
म्हणजे सर्वसाधारण सब्जेक्ट आहे इंग्रजी सारखा किंवा परिसर अभ्यासासारखा, त्याच्यामध्ये 15-20 मार्क जरी आले तर आपण महाटीटी क्रॅक केलेली असणार आहे. सोशल सायन्स वाले जरा डोळे उघडे ठेवून ऐका. SS वाले 60 गुणाला आहे तुम्हाला, याच्यात 60 मध्ये 40 गुण काही करून मिळवायचे, डोक्यात ठेवा. आणि लँग्वेजला तुम्ही हलक्यात घेऊ नका पास व्हायचं असेल तर. मॅथ सायन्स वाले मॅथ बऱ्यापैकी चांगलं असतं. सायन्स 8वी 9वी 10वी कडे थोडं लक्ष दिलात तर त्या विषयामध्ये सुद्धा त्या 2 विषयात 40 गुण मिळवायचे आहेत. म्हणजे आपले हे 2 विषय जे शेवटी राहत आहेत, इथं गेम ठरलेला आहे परीक्षा पास होण्याचा. अंकगणित परिसर असेल किंवा मॅथ सायन्स असेल किंवा सोशल सायन्स असेल, इथं आपलं खरी कस लागणार आहे. या विषयामध्ये चांगले म्हणजे साधारण 35-40 गुण आले पाहिजेत, या दृष्टीने तयारी ठेवावी. आता बरेच विद्यार्थी म्हणतात सर दिवसभरामध्ये वेळच नाही. मेजर लोक साधारण 85% लोक काय करतात तर 85% लोक हे जॉब करतात. जॉब करतात, वेळ भेटत नाही. त्यामुळे मी सरळ सांगेन बाबा फास्ट ट्रॅक बॅच लावून टाका. तुमचं जे मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी आतापर्यंत टीईटी देण्यात तुमचं जर 5, 10, 15, 20 मार्कांनी जर राहत असेल तर गॅरंटेड हमी देऊन सांगतो या वर्षी तुम्ही पास होणारच. कारण मोजकं आणि अति महत्वाचं घेतोय आपण. बॅच साठी मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे. माझा कुठलाही परीक्षा आल्यानंतर हंगामी क्लास नसतो, कंटिन्युअसली विद्यार्थ्यांना मी शिकवत येतो. माझ्याकडे 1 वर्ष झालं पण काही विद्यार्थी आहेत, माझ्याकडे काही 6 महिने झाले सुद्धा विद्यार्थी आहेत, काही 8 महिने झाले तरी विद्यार्थी आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की आपल्याला येत्या काळामध्ये तयारी करत असताना तुम्हाला व्यवस्थित तयारी करणं गरजेचं आहे आणि ती व्यवस्थित तयारी आपण करून घेतली जाणार आहे. लक्षात ठेवा, व्यवस्थित तयारी करून घेतली जाणार आहे. त्यासाठी माझा हा संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्हाला येत्या काळामध्ये पुस्तकं घेण्याचं भानगड पडणार नाही, कारण आपण ई नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत. क्लासच्या विद्यार्थ्यांना ई नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत, ज्या की अति महत्वाच्या असणार आहेत. लाईव्ह क्लास होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह पाहता येत नाही त्याला रेकॉर्ड सुद्धा भेटणार आहे. बरोबर, भरपूर म्हणजे मागच्या पेपरचं विश्लेषण असेल, येणारे महत्वाचे पूर्ण विश्लेषण सहित शॉर्टकट पद्धतीने शिकवलं जाणार आहे. मराठी व्याकरण मध्ये कुठलाच भाग ठेवलेला आहे, वृत्त असेल, अलंकार असेल, काय पत्रलेखन असेल, या सर्व गोष्टी घेतल्या जाणार आहेत, ज्या की परीक्षेमध्ये आपला विद्यार्थी कुठे अडला नाही पाहिजे. साहित्य पुरस्कार सुद्धा घेतोय आपण, लक्षात घ्या. साहित्याचे लेखक सुद्धा घेतोय, म्हणजे एकदम स्ट्रॅटेजीनुसार. महत्वपूर्ण म्हणजे आपण एकदम स्ट्रॅटेजीनुसार जाणार आहोत. आणि आपल्याला डोक्यामध्ये, माझा क्लास लावला नाही तरी तुमच्या डोक्यामध्ये माइंड मध्ये ही स्ट्रॅटेजी ठेवा. मी सुरुवातीचे 4-5 मिनिटं जे काही बोललो ती स्ट्रॅटेजी तुम्ही ठेवून जर अभ्यास केलात तर आगामी काळामध्ये तुम्ही काही करून ओपन मधून टीईटी क्रॅक करणार. तुम्हाला 60, 65, 72, 80 मार्क पडले त्याला उपयोग नाही, तुम्हाला 90च मार्क पडले पाहिजे. 90 पेक्षा जास्त पडले तरी चालतील, 90 मार्क पडणं आवश्यक आहे. आणि काचचा विद्यार्थी असेल त्याला 83 मार्क सेफ स्कोर आहे. म्हणजे आपल्याला तेवढे मार्क मिळवायचे म्हटल्यानंतर थोडा वेळ काढणं गरजेचं आहे. आणि शेवटी काय आम्ही मार्गदर्शन करतो, तुम्हाला वेळ काढून अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यास करणं, लेक्चर बघणं, वेळोवेळी आम्हाला काही समस्या असतील तर विचारणं, लाईव्ह क्लासमध्ये चॅट करणं, हे सर्व गोष्टी मॅनेज केलेच पाहिजे. तरच आगामी काळामध्ये आपल्या पुढे टीईटीचा पासचा डब्बा लागणार आहे. आणि एकदा पास झालात की आयुष्यभर तुम्हाला टीईटी देण्याची गरज नाहीये. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यानं बेल आयकॉन दाबा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पहा. मित्रांनो, 12 वाजता आपण फ्री लेक्चर ठेवले MCQचं, मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण 12 वाजता करत असतो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.